समुद्र आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा, ज्याचा जळता त्याकाच कळता। LED लाईट मासेमारी बंद झालीच पाहिजे, डिझेलचा दर कमी झालाच पाहिजे। LED मच्छीमारांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा निषेध असो, अशा जोरदार घोषणा देत आज मालवणात उबाटा शिवसेनेच्या वतीनं बेकायदेशीर LED लाईट मासेमारी व डिझेल दरवाढी विरोधात मत्स्य व्यवसाय विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, मच्छीमार नेते छोटू सावजी, दिलीप घारे, मिथुन मालणकर, हरी खोबरेकर, बाबी जोगी, भाई गोवेकर, मोहित गिरप यांसह पारंपरिक मच्छीमार बांधव भगिनी, उबाटा शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते। अतिरेकी LED लाईट मासेमारीला राज्यासह केंद्र शासनाची बंदी असताना सत्ताधारी व मत्स्य विभागाच्या आशीर्वादानं धनदांडक्या व्यावसायिकांकडून LED लाईट मासेमारी सुरू असून यामुळे पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे। LED लाईट मासेमारी कायमची बंद झाली पाहिजे, अन्यथा पारंपरिक मच्छीमारांची चळवळ अधिक उग्र होऊन सत्ताधारी व मत्स्य विभागाविरोधात मच्छीमार पेटून उठतील, असा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी मत्स्य अधिकाऱ्यांशी चर्चा करत मागण्यांचे निवेदन देऊन LED लाईट धारकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली। डिसेंबर महिन्यापासून आम्ही बोटीत भाग सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व मच्छीमार खरं तर आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करेन। गेले 2 वर्ष तुमच्या होणाऱ्या अन्यायाविरोधात 8 दिवसापूर्वी मच्छीमार नेते घारे असले, लोक असले, मिथुन मालणकर असले किंवा बाबी जोगी असले, अनुभव असले, या सगळ्यांनी मच्छीमार मत्स्य आयुक्त ह्याच कार्यालयामध्ये येऊन मत्स्य आयुक्तांना जाब विचारला आणि खरं तर आम्ही विरोधात विरोध करत त्या भूमिका कायमच होते। तर या मच्छीमारांच्या आंदोलनाला किंवा मच्छीमारांच्या विरोधाला पाठिंबा दिला पाहिजे, या भावनेच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला। खरं तर मला 15 वर्ष या किनारपट्टीवर सगळ्या मच्छीमारांबरोबर एकत्रित येऊन काम करत असताना मला एवढं माहिती आहे की मच्छी मला असू देत, छोटे टॉवर असू देत किंवा इतर ज्या बोटी आहेत त्या असू देत, ह्या एका दिवसात समुद्रामध्ये लागल्या जात नाही। यासाठी आधी महिनोभर तयारी करावी लागते, कामगार फलक घ्यावे लागतात, त्या LED धारकचे जनरेटर आहेत ते जनरेटर आणण्यासाठी क्रेन घ्यावी लागते, ती क्रेन किनारपट्टीवर येते, क्रेन नंतर त्या बोटीमध्ये घातली जाते, खलाशांना ऍडव्हान्स दिला जातो आणि हे सगळं करताना कोण एका दिवसासाठी करणार नाही। तुम्ही आंदोलन केल्यानंतर हे पकडलेले आहेत, हे 8 महिने या खात्यामध्ये मत्स्य आयुक्त खात्यावरती बसले असतील अधिकारी। त्यांना माझा एकच विचार आहे की नारळी पौर्णिमेनंतर हंगाम सुरू झाला आणि काल तुम्ही 13 बोटी पकडल्या गेल्या 8-10 दिवसामध्ये, त्या 7-8 महिने कुठे होत्या? हा खरं तर माझा प्रश्न या ठिकाणी आहे। कारण 8 महिने बिनधास्तपणे चालू होती, जेव्हा तुमच्यातला मच्छीमार जागा झाला तेव्हा यांना या ठिकाणी कुठेतरी कारण सांगून त्या बोटी पकडण्याचं धाडस या ठिकाणी करू शकते। आणि एलईडीचा जो त्रास होतो आहे त्या त्रासाच्या विरोधात मोर्चा काढला, पण मोर्चा शिवसेनेने काढल्यानंतर सत्ताधाऱ्यांना आणि सत्तेच्या असलेल्या मंत्र्यांना मंत्र्यांना जाग आली आणि आता 2 गती करण्याची त्यांनी आदेश दिले। खऱ्या अर्थाने त्यांना आपल्याच मुख्यमंत्र्यांनी हाताना प्रत्येक आदेश काढले, कोणत्याही प्रकारची खरेदी करायची नाही आणि उद्योग कमी करायची आदेश काढले, म्हणजे डोळ्यात धुळकेट करायची, हे आज आपल्या पालकमंत्र्यांनी केलेलं आहे। तशा प्रकारचं मोहित गेले अनेक वर्ष गावी म्हणून मच्छीमारांचा आवाज उठवत आहेत, अनेक एलईडीचे विषयीच्या बाबतीत दाखवत आहेत, त्याच्या खऱ्या अर्थाने असं तेवढे 2 पालकमंत्र्यांनी बोलण्याची गरज आहे। 250 नंतरच आज त्यांनी काल परवा मोर्चामुळे बोलवले आणि सांगितलं की एलईडीवरती कारवाई करा।
मला कारण मला फोन आला की देवगडमध्ये एलईडी पकडली आणि काही लोक मुंबईला मंत्र्यांकडे धावत गेले आणि मंत्र्यांनी फोन करून बोलायला सांगितलं. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.